काषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदा चक्रं त्रिशूलं डमरुगदां च श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कृते जनार्दनो देव त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादश्रीवल्लभस्तोत्र। श्रीपादवल्लभ गुरोः वदनारविन्दं वैराग्यदीप्तिपरमोज्ज्वलम् अद्वितीयम् मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि। श्रीपादवल्लभ गुरोः करकल्पवृक्षं भक्तेष्टदाननिरतं रिपुसंशयं वै सस्मरणमात्रचितिजागरणं सुभद्रं संसारभीतिशमनं सततं भजामि। श्रीपादवल्लभ गुरोः परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्तिसमन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं त्रैलोक्यपावनपदाब्जहं नमामि। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकरांच्या वतीनं त्रिवार मुद्रा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र याचा साधारणतः 2007 साली पहिली मराठी आवृत्ती प्रकाशित झाली. तत्पूर्वी त्याची तेलुगू भाषेमध्ये प्रत जी होती ती उपलब्ध होती आणि त्याचं मराठीकरण जे आहे ते हरिभाऊ जोशी नेटुरकर, भाऊ महाराज असं ज्यांना म्हणतात, अजूनही हयात आहेत ते. तर त्यांनी ती मराठीमध्ये त्याचा अनुवाद केला, हैदराबादचे आहेत. आणि मल्लादी गोविंद दीक्षितुल्लू हे महाराजांचे 33वे वंशज, तर त्यांनी ही तेलुगू प्रत तयार केली आणि ती सर्वांपर्यंत आली. त्यामुळे जसं गुरुचरित्र हा एक दत्त संप्रदायामधला अतिशय पवित्र आणि महान असा ग्रंथ आहे, त्याही पलीकडे जाऊन हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे अतिशय ज्ञानाने भरलेलं, अजब अतर्क्य अशा लीलांनी भरलेलं, बुद्धी जिथे खुंटून जाईल अशा अनेक गोष्टी दर्शवणारं असं हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आहे. त्यामुळे गुरुचरित्र जेवढं समजायला अवघड आहे त्यापेक्षा जास्ती अवघड श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आहे. परंतु आपल्या भाग्याने आपल्याला ते मराठीमध्ये उपलब्ध झालं असल्यामुळे आपण ते वाचू शकतो. याचे मूळ ग्रंथकर्ते जे आहेत ते श्री शंकर भट्ट असं त्यांचं नाव. महाराजांच्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या समकालीन आणि महाराजांची प्रेरणा होऊन त्यांनी हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हा ग्रंथ महाराजांनी त्यांच्याकडनं लिहून घेतला, अशी साधारण त्याची पार्श्वभूमी आहे. आपण थोडंसं प्रकाशकाचं मत जे आहे ते आपण थोडंसं वाचूया. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री राम समर्थ. मानवास या जीवनात अनेक प्रकारचे दुःख, शोक व मोहाची आसक्ती होऊन त्याद्वारे अनेक कष्ट, नुकसान सहन करावे लागतात. त्यातून सोडविण्यासाठी केवळ परमात्माच समर्थ आहे. परमात्म्याच्या कृपेने भक्ताची सर्व संकटे, दुःख यांचा नाश होऊन सुख शांती लाभते. ती कृपा प्राप्त होण्यासाठी मानवाने भगवंताची आराधना, उपासना, स्तोत्र पठन, जप ध्यानादी केले पाहिजे. भगवान दत्तात्रय हे सृष्टीचे सृजन, पालन तथा संहार करतात. हेच भगवान दत्तात्रय अत्रि अनसूयेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रूपात अवतरले. ते सर्वांचे परमगुरु आहेत. जन्म मरणास कारण असलेले अज्ञान त्याचा नाश करून भक्तांस मोक्ष कैवल्य देण्यासाठीच हा अवतार झाला. भगवान दत्तात्रय हे स्मर्तृगामी आहेत. त्यांचे अनन्य भक्तीने स्मरण केल्यास सर्व संकटातून मुक्त करून शाश्वत सुख प्रदान करतात. भगवान दत्तात्रय जगोद्धारासाठी इसवी सन 1320 मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पलराजू आणि सुमती या पुण्य दाम्पत्यांच्या पोटी
श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखवले. गुरुचरित्र या मराठी ग्रंथात अति अल्प असे श्रीपादांचे चरित्र वाचायला मिळते. पण या दिव्य चरित्रामृतात 53 अध्यायामध्ये त्यांचे चरित्र वर्णन केले आहे. वाचकांना हे चरित्र वाचत असताना श्रीपादांच्या सानिध्याची अनुभूती येते. श्रीपादांच्या लीला बालकृष्णांच्या लीलासारख्या आहेत. या चरित्राची रचना श्रीपादांनी त्यांच्याच काळातच त्यांचे समकालीन परमभक्त शंकर भट्ट यांचेकडून करून घेतली. सर्व भाषिकांना याचा लाभ व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आज्ञेने श्री हरिभाऊ नेटुरकर यांना मराठी अनुवाद करण्याची विनंती केली आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण झाला. या चरित्राचे पारायण केल्यास मानवास संसाररूपी भवसागरातून मुक्ती मिळते. त्यांची कृपा प्राप्त होऊन शाश्वत सुखाची प्राप्ती होते. हे चरित्र आपण स्वतः वाचून आपल्या बांधवांना पण वाचण्यास प्रोत्साहित करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र व्हावे इतिश्रम. जय जय रघुवीर समर्थ. प्रस्तावना. श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा श्री दत्तप्रभूंचा प्रथम अवतार किंवा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभ ख्रिस्त शके 1320 कृष्ण यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्रात ब्रह्मर्षी घंटीकोडा अप्पलराज शर्मा आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय संतान म्हणून जन्मले. श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीधरराज शर्मा आणि रामराज शर्मा हे दोघे भाऊ आणि श्री विद्याधरी, राधा आणि सुरेखा या 3 बहिणी होत्या. ब्रह्मश्री मल्लादी बापन्ना वधानलू आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राजमामा हे मातामह आणि मातामही होत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली आणि नंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद केला. ही तेलुगू अनुवादाची मूळ प्रत माझ्याजवळ आहे. हे चरित्र बापन्नाचार्योच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या आमची 33वी पिढी चालू आहे. हे दिव्य श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत प्रकाशित करावे किंवा नाही याविषयी मी संभ्रमात होतो. तेव्हा मला एक अनुभव आला. एके दिवशी मी भीमवरम माऊळम्मा मंदिराच्या प्रांगणात बसलो असताना एका वृद्ध याचकाने जेवणासाठी पैसे मागितले. मी त्याला 11 रुपये दिले. 2-3 दिवसानंतर गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती संस्थानातून प्रसाद आणि 11 रुपयांची पावती पोस्टाने आली. खरे पाहता मी श्री गाणगापूर संस्थानाला पैसे पाठवलेच नव्हते. या घटनेने मला वाटले की श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्याकडून श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत प्रकाशित करण्यास अनुज्ञा मिळाली आहे. अत्यंत जीर्णावस्थेत असलेल्या मूळ ग्रंथाची व्यवस्थितपणे दुसरी प्रत तयार करून मूळ चरित्रामृतात सांगितल्याप्रमाणे विजयवाड्याजवळ कृष्णा नदीत विसर्जन केले. नव्या प्रतीचे इसवी सन 2001 साली विजयादशमीपासून अश्विन कृष्ण 11 पर्यंत पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान येथे श्रीपादांच्या सानिध्यात पारायण करून प्रत संस्थानला अर्पण केली. हा अक्षरसत्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथात अतिशयोक्ती किंवा अनावश्यक वर्णन कोठेच नाही. ग्रंथाचे लेखक शंकर भट्ट हे विद्वान किंवा पंडित नव्हते. पण श्रीपादांवर त्यांची अत्यंत निष्ठा पाहून श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली व चरित्रामृत लिहून घेतले. या ग्रंथास नित्य पारायणार्थ घेतल्यास सगळी संकटे दूर होतील. या ग्रंथाचे पारायण करून 11 जणांना अन्नदान करावे म्हणजे फळ तत्काळ मिळेल. दत्तसेवेत मल्लादी गोविंद दीक्षित. हे मल्लादी गोविंद दीक्षित म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे 33व्या पिढीतले त्यांचे वंशज. श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे. परमपवित्र अशा भारतवर्षात भगवंताच्या अनेक अवतारांच्या राशी होऊन गेल्या. परंतु भगवान दत्तात्रेय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करत असतात. स्मरण करताच प्रत्यक्ष होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात म्हणून त्यांना स्मर्तृगामी म्हणतात. कृतयुगात अत्रि आणि अनसूया यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन अवतार घेतला व भूतलावर दत्तभक्ती रूपी कल्पवृक्ष संवर्धित केला.
त्यांचा दुसरा अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठिकापुरम म्हणजे पिठापूर येथे इसवी सन 1320 मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी कृष्ण यजुर्वेद शाखा, आपस्तंभ स्तोत्र, भारद्वाज गोत्र उद्भव, ब्रह्मर्षी घंटीकोटा, अप्पलराज शर्मा तथा अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. त्यांच्या बाललीला या प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर व अद्भुत आहेत. पिठापुरम येथे 16 वर्षे तर कुरवपुरात 14 वर्षे अशा अवघ्या 30 वर्षांच्या कालावधीत अद्भुत असे लीला चरित्र दाखवून स्वभक्तांना इहपरलोकातील शाश्वत सुख प्रदान केले. दुष्ट शिक्षणार्थ व शिष्ट रक्षणार्थ हा अवतार घेऊन अनेक अहंकारी लोकांचे गर्व परिहरण केले. भक्तांचे अनेक संकटातून रक्षण केले आणि पिठापूर क्षेत्राचा महिमा अनंत पटीने वाढविला. पिठापूर हे पूर्व कालापासूनच सिद्ध क्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते तर पाय पिठापूर येथे होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही. मध्यरात्रीच भगवान शंकराने कुकुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासूर सकाळ झाली असे समजून उठला. भगवंतांनी त्याचा उद्धार केला. ते कुकुटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे. दक्ष यज्ञात सती देवीने योगाग्नीने देहत्याग केला. शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड खंड केले. ते भाग अन्य अन्य ठिकाणी पडले. ते शक्तिपीठ झाले. प्रमुख अष्टादश शक्तिपीठातील पुरुहुतिका हे शक्तिपीठ येथेच आहे. संपूर्ण भारत देशात काशी येथे काशी येथे बिंदू माधव, प्रयाग येथे वेणी माधव, रामेश्वर येथे सेतू माधव, त्रिवेंद्रम येथे सुंदर माधव आणि पिठापूर येथे कुंती माधव ही माधवाची 5 मंदिरे आहेत. पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली ते हे स्थान. या स्थानास दक्षिण काशी असे म्हणतात. या सर्वांपेक्षा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरण स्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढला आहे. हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचकांच्या लक्षात येईलच. या ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट्ट हे कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मण असून श्रीपाद श्रीवल्लभांच्या समकालीन होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्यांनी संस्कृतमध्ये हा ग्रंथ लिहिला आणि नंतर त्याचा तेलुगू अनुवाद झाला. या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की यात अनेक घटना भविष्य काळात घडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, हा ग्रंथ मल्लादी बापन्ना वधानोलू म्हणजे श्रीपादांचे मातामह यांच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल. आता सध्या श्री मल्लादी गोविंद दीक्षितलू हे मल्लादी बापन्ना वधानोलूंचे 33वे वंशज आहेत. त्यांनीच हा ग्रंथ संस्थानला दिला. मी पुढचा अवतार कारंजा येथे नृसिंह सरस्वती या नावाने घेईन. माझे स्वरूप माझ्या मातामहासारखे असेल. तेथून मी गंधर्वपूर व पुढे कर्दळी वनात जाईन. तेथे 300 वर्षांपर्यंत समाधीत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोट येथे प्रकट होईल. माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील. माझे दुसरे बंधू श्री राम शर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होईल. श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माला माणिक प्रभू होतील. याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आला आहे. माझे गुरुदेव परमपूज्य ब्रह्मश्री श्री विद्या वाचस्पती श्री दत्त महाराज कवीश्वर, परमपूज्य गुरुदेव योग तपस्वी श्री काका महाराज व परमपूज्य श्री रामस्वामी महाराज या त्रयींच्या आशीर्वादाने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ मराठी भाषेत अनुवादित झाला. हे करत असताना श्रीपादांच्या प्रेरणेनुसार काही ठिकाणी तेलुगू शब्द तर काही ठिकाणी तेलुगू वाक्याचा प्रभाव दिसून येतो. या ग्रंथाचा अनुवाद करतेवेळी प्रोफेसर सौ शोभा देशमुख आजेगावकर, डॉक्टर उर्मिला हैदराबादकर, श्री प्रभाकर गंभीरे व सौ रजनी गंभीरे, सौ मीनाक्षी शास्त्री, सौ छाया शास्त्री, कुमारी शारदा, सौ संध्या जोशी आणि श्री मुकुंद गोखले या सर्वांचे खूप सहकार्य लाभले. हा ग्रंथ अक्षर सत्य असून यातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांना इहलोकी सुख भोगून अंतिम मोक्ष प्राप्ती होईल, असे श्रीपाद श्रीवल्लभ यांनीच सांगितले आहे. त्याचा सर्व भक्तांनी अनुभव घ्यावा. शेवटी न्यूनते पुरते अधिकते सरते
करुणी घ्यावे ते तुमते विनवितसे. या माऊलींच्या वचनानुसार या ग्रंथात व्याकरणदृष्ट्या ऱ्हस्व, दीर्घादी चुका, वाक्यरचनेत काही दोष असल्यास सुज्ञ पाठकांनी आम्हास कळवल्यास पुढील आवृत्तीच्या वेळी त्या सुधारता येईल. कारण या ग्रंथाविषयी जिज्ञासा असणाऱ्या भक्तांच्या मागणीमुळे हा ग्रंथ घाईत प्रकाशित करावा लागला. यथामती ही श्रेवा श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरणी सादर समर्पण. हरिभाऊ जोशी, निटूरकर. तशा प्रकारे मुद्दामून ही प्रस्तावना आणि ह्या गोष्टी वाचण्याचं कारण असं असतं, की ज्यावेळेला एखादा ग्रंथ प्रकाशित होतो, त्याच्या मागची कहाणी काय असते, तो ग्रंथ कसा प्रकाशित झाला आणि एखादे विद्वान जे असतात त्यांचं त्याच्यासाठी लाभलेली प्रस्तावना, ही वाचूनच कुठलाही ग्रंथ, कुठलंही पुस्तक हे नेहमी वाचायचं असतं. मल्हारी गोविंद दीक्षितलू यांचं दर्शन करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यानंतर परमपूज्य काका महाराज यांचंही दर्शन लाभलं. तर अशा अनेक विभूतींचं या निमित्ताने आपल्याला इथं स्मरण होतं. आता आपण अध्यायाकडे वळणार आहोत. श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 1. श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत. श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्रीकृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनसुया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना, विद्वानांना सुद्धा जमले नाही. ते करण्याचे धाडस मी करीत आहे. ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच. मी शंकर भट्ट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले. त्याने मला कन्याकुमारीस जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता. मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. त्यांच्या दर्शनाने मनाला, अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो, तो अवर्णनीय असतो. अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मर्त्वमलई या गावी येऊन पोहोचलो. लंकेतील राम-रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला. त्याचेच नाव मरुत्वमल्लई असे पडले. हे स्थान अत्यंत रम्य आहे. येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात. मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला. एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंगावर कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभा असे जोराने ओरडलो. त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, "बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी, ज्ञानी, परमहंस लोकांनाच माहीत आहे. तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ हा एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर." मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला. त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मर्त्व मल्लई पर्वत दुमदुमला. नंतर त्या व्याघ्राने श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे असे सुस्वरात प्रभूंना आळवले. याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला.
त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाश मार्गाने निघून गेला. त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले. गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य, मधुर फळे यांची निर्मिती केली. वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ, याग, सत्कर्मे सारे लुप्त झाले आहेत. पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे, असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे. त्यांच्या कृपाप्रसादानेच प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तींचे मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी. नसता अनेक संकटे उद्भवतात. मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाखाली देते. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल. जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले म्हणजे असे लाभ घडतात. या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली, हे ऋषीवर, मी पंडित नाही, योगी नाही, साधक नाही, मी एक अल्पज्ञ आहे. माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण मला आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला. मी म्हटले, हे सिद्ध मुनवर्या, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरोपुरी जाऊन श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते? तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण? याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडलातील अत्रि मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या अत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचारसंपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले. त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरणकमल भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचे? या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत. तू हिमालयातील बदरिकारण्यात जा. तेथे तुझे सारे शुभ होईल. एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्री दत्तकृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे. मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रीवनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले. याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तात्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले. श्रीपाद वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रत कुंडात स्नान करू शकलास. ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभूज आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काटक जयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता.
त्या यज्ञप्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवाने महर्षींना आशीर्वाद दिला, की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्धपुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या चरण स्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते. हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे. पुन्हा 1 वर्षाने येईन. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी. असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला, परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे. याचा असा परिणाम झाला, की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. प्रत्येक शिष्याच्या 1 वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते. एका गुहेच्या आत गेले, तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले, की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले, हे त्यांनी जाणले. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्रयाण केले. यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ कुरोपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे, असे म्हणून नदीच्या पैल तीरास येण्यास निघाले. ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावरती उमटत होती आणि ती अत्यंत सुंदर दिसत होती. स्वामी पैल तीरावर पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले. वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्राजीन म्हणजे वाघाचे कातडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्यांनी स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्यांना उठवले आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास. त्यांना वेळेवर अन्नपाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवीत होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीवजंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता, परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल व आशीर्वादही मिळतील. योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील, असा स्वामींनी आशीर्वाद दिला. स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना? तो एक महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता. गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे. ही सगळी दत्तप्रभूंची लीलाच. श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अत्यंत सुंदर, रहस्यमय, प्रत्येक गोष्ट अशा काही पद्धतीने आपल्या समोर उलगडत जाते, की आपल्यालाच काही वेळापूर्वी आपण वाचलेलं वाक्य किती अद्भुत होतं, असं वाटावं, असं संपूर्ण 1 ते 53 अध्याय. ही आत्ताशी सुरुवात झाली. सुरुवातीला आपण बघितलं, की प्रस्तावनेमध्ये मल्हारी गोविंद दीक्षित यांनी कशाप्रकारे दत्त महाराजांचं वर्णन केलं. जसे आपण गुरुचरित्रातही पाहिलं, पुन्हा तेच आहे, की दत्त महाराज हे स्मर्तृगामी आहेत. स्मरण करता क्षणी धावून येणारे आहेत. त्यामुळे दत्त महाराजांच्याकडे कुठल्याही कारणासाठी वेळ लागत नाही.
परंतु तो का वेळ लागतो त्याचंही उत्तर आपल्याला या अध्यायामध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर जी प्रस्तावना आपण वाचली अ, हरिभाऊ निटुरकर महाराजांनी लिहिलेली, की कशाप्रकारे हा ग्रंथ जो आहे, तो मराठीमध्ये अनुवादित झाला. याची मूळ प्रत जी शंकर भट्ट यांनी लिहिली होती संस्कृतमध्ये आणि तेलुगूमध्ये सुद्धा. तर श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्याच अवतार कार्यावधीमध्येच ही गोष्ट सांगितली होती, की हा जो ग्रंथ आहे हा गुह्य राहील, गुपित राहील आणि त्यांच्या आजोबांच्या बापन्नाचार्य जे आहेत, यांच्या 33वी पिढी ज्यावेळेला जन्माला येईल, त्यांच्या पिढीमध्ये हा मूळ ग्रंथ प्रकाशित होईल आणि मग त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि त्या अनुषंगाने महाराजांच्या या संकल्पानुसार गोविंद दीक्षितल्लू हे जे आहेत, अ, जसे आपण परमपूज्य गुरुमाऊली बघतो, तसंच हे गोविंद दीक्षितल्लू होते. काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं, महानिर्वाण झालं. पण अत्यंत सुंदर म्हणजे दत्त महाराजांची भक्ती, त्यांचं किंवा काय म्हणूया प्रवचन जे आहे ते अत्यंत मधुर होतं. आणि हे गोविंद दीक्षितल्लू यांच्या कार्यकालावधीमध्ये हे श्रीपाद चरित्राची मूळ जी तेलुगू प्रत होती, जी शंकर भट्टांनी लिहिली होती, त्याच्यावरनं दुसरी कॉपी बनवण्यात आली आणि मूळ प्रत जी आहे ती महाराजांच्या आज्ञेप्रमाणे कृष्णा नदीमध्ये त्याचं विसर्जन करण्यात आलं आणि मग त्या मूळ तेलुगू प्रतीचं मग विविध भाषांमध्ये अनुवादन झालं. त्यातली हरिभाऊ निटुरकर महाराज यांनी या मराठी भाषेमध्ये याचं वर्णन केलं आहे. हे 53 अध्याय वाचल्यानंतर आपल्याला कळेल, की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या, आपल्या राज्यामध्ये घडणारी, आपल्या देशामध्ये घडणारी, या विश्वामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट, मग फक्त माणसांशी संबंधित नाही, पशु-पक्षी, जलचर, नदी, डोंगर, वारा ह्या सगळ्याच गोष्टी ह्या फक्त महाराजांच्या इच्छेने चालतात. यामध्ये एकही गोष्ट महाराजांच्या संकल्पाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे महाराजांचे जे मोठे बंधू होते. तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्म घ्यावा ही महाराजांची इच्छा 13व्या शतकामध्ये, 14व्या शतकामध्ये जी महाराजांनी सांगितली होती, की 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी म्हणून महाराष्ट्रामध्ये माझा मोठा भाऊ जो आहे तो जन्म घेईल. त्यांचा सगळ्यात पहिला मोठा भाऊ जो आहे तो समर्थ रामदास स्वामी या नावाने महाराष्ट्रामध्ये जन्म घेईल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामींचं शिष्यत्व स्वीकारतील. हे दोघेच भाऊ आहेत आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचा पुढील आविष्कार श्री नृसिंह सरस्वती हा लाडकारंजा या ठिकाणी होईल. त्यानंतर शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज यांच्याबद्दल किंवा गाडगे महाराज जे आहेत, हे सुद्धा महाराजांचे त्यावेळेचे भक्त होते आणि त्यांची भक्ती जरी महाराजांवर असली तरी त्यांचं कृष्णावरती फार प्रेम असायचं आणि म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना असा आशीर्वाद दिला होता, की 20व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये तू जन्म घेशील आणि लोकांमध्ये समाजाचं अ, प्रबोधन करण्यासाठी तू कार्य करशील आणि तुझी ही कृष्णावरची जी भक्ती आहे, ती अशीच राहील आणि म्हणून तू गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला हा नामघोष जो आहे, तो कायम करत राहशील. आणि म्हणून आपण गाडगे महाराजांचा नामघोष हा तसाच ऐकतो किंवा वाचलेला आहे. तर ही सगळ्या गोष्टी ह्या पूर्वसंकल्पित होत्या, ठरलेल्या होत्या, वेल प्लॅन्ड होत्या आणि त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. मग अध्यायाचं जेव्हा पहिला सुरुवात होते, की हा शंकर भट्ट कोण? मग त्यांनी त्यांचं स्वतःची ओळख दिली, की मी असा-असा कर्नाटकमध्ये राहणारा एक ब्राह्मण आणि मला श्रीपाद श्रीवल्लभ कोण, दत्त महाराज कोण याच्याबद्दल अजिबात माहिती नाही. पूर्ण अनभिज्ञ. परंतु ईश्वर भक्त होतो, परमेश्वराची भक्ती होती. अडाणी नाही म्हणता येणार, पण तेवढं ज्ञान नाही. वेदांचं, उपनिषदांचं किंवा अन्य पुराण ग्रंथांचं काही वाचन, ज्ञान असं काही नाही. परंतु मनामध्ये श्रद्धा आणि मग त्यांनी त्या उडपी गावामध्ये त्या श्रीकृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना अशी आज्ञा झाली, की "तू कन्यका देवी जी आहे, कन्याकुमारी देवी, त्या ठिकाणी जाऊन तिचं दर्शन घे." म्हणून ते प्रवास करत कन्याकुमारीला जातात. कन्याकुमारीला आल्यानंतर देवीचा असा आदेश होतो, की "तू कुरवपूरला जा आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घे." आता हे श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? याच्याबद्दल अजिबात कल्पना नसलेले असे शंकर भट्ट प्रवास करत असतात. म्हणजे फक्त कन्याकुमारी ते आपल्याला कुरवपूर पोहोचायचं आहे. एवढाच एक उद्देश घेऊन निघालेले. परंतु वाटेमध्ये मरुत्वमल्ली हा जो गड आहे, म्हणजे कन्याकुमारी लग्न नाही झालं. ती कुमारिका का राहिली याच्यामध्ये हा पर्वताचा एक फार मोठा संदर्भ आहे. तो मरुत्वमल्ली हा डोंगर. तर त्या ठिकाणी ते पोहोचतात. योगी लोकं जे आहेत हे अशा निर्जन ठिकाणी अरण्यामध्ये किंवा पर्वतांच्या ठिकाणी त्या ठिकाणी साधना करत असतात. त्यांची उपासना, योग सामर्थ्याने त्यांचे वेगवेगळे आविष्कार जे आहेत ते आपल्याला बघायला मिळाले. तर तो व्याघ्रेश्वर जो आहे, ही एक अडाणी मुलगा ज्याला
लिहिता वाचता येत नाही, बोलता येत नाही. परंतु असलेली पूर्वपुण्याई, मनामध्ये असलेलं ईश्वराचं प्रेम, या एका कारणास्तव श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला आणि त्याला सांगितलं, की "तू काशीमध्ये जा, बद्रिकारण्यात जा. तिथे तू पुढील मार्ग कर. तिथे तुला पुढचं ज्ञान होईल." आणि त्या अनुषंगाने तो मतिमंद असलेला मुलगा जेव्हा जातो, मग तिथे वाक्य आहे, की एक कुत्रा जो आहे, तो कुत्रा त्याच्यासोबत येतो आणि तो कुत्रा त्याला वाट दाखवतो आणि जसंही त्याला त्याच्या गुरूंची भेट होते, तसं तो कुत्रा तिथून निघून जातो. पण हा कुत्रा कोण आहे? आपल्याही आयुष्यात ह्या घटना घडतात, परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते, कारण आपलं तेवढं ज्ञानही नाही. तर हा कुत्रा कोण आहे? तर त्याने जे काही त्याच्या पूर्वाश्रमीमध्ये जे काही पुण्यकर्म केलं होतं, ह्या पुण्यकर्माचं स्थूल रूप म्हणजे तो कुत्रा होता. आणि तो कुत्रा त्याला पुढचा मार्ग दाखवण्यासाठी त्याच्यासोबत आला होता. आपल्याही आयुष्यात आपण अनेक वेळेला असे प्रसंग घडतात, की आपण कुठेतरी संकटात सापडतो किंवा अगदी आपण कन्फ्यूज असतो. काय करावं आपल्याला समजत नाही आणि अचानक कोणीतरी मित्र, कोणीतरी अनोळखी व्यक्ती, एखादं पुस्तक, एखादी ॲडव्हर्टाइज कुठल्याही माध्यमातून अचानक आपल्याला आपलं सोल्युशन मिळतं. तर हे जे आपल्याला लाभतं, आपण गुरुचरित्राच्याही वेळेला हे सांगितलं होतं, की कार्य जेव्हा घडतं त्यावेळेला त्याच्यामागे कारण हे निश्चित असतं. कारणाशिवाय कुठलीही गोष्ट अचानक घडत नसते. मग आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही सत्कर्म केलेली असतात, या जन्मात किंवा मागील जन्मामध्ये, तर हे सत्कर्म अशा रूपाने आपल्या समोर प्रकट होतं आणि आपल्याला त्यावेळेला त्या संकटातनं किंवा त्या दुविधेमधनं बाहेर काढतं. किंवा आपण एखाद्या चुकीच्या वळणावर जात असू. बऱ्याच वेळेला असं होतं, आपण एखाद्या रस्त्यावरनं चालत असू किंवा जात असू कुठे प्रवासाला आणि सडनली आपल्याला असं स्ट्राईक होतं, की नाही अरे, हा रस्ता बहुतेक चुकीचा वाटतोय आणि आपण तिथे थांबतो, विचारतो आणि मग आपल्याला कोणतरी सांगतं, "अहो, नाही, इकडे जाऊ नका तुम्ही. इकडे खूप धोका आहे. तुम्ही ह्या रस्त्याने जावा किंवा ह्या रस्त्याने गेला तर तुम्हाला खूप लॉन्गकट होईल." हे जे घडतं त्या क्षणाला, हे आपलं पुण्यकर्म असतं. आपल्याला जे नेहमी वाटतं, की मी एवढं चांगलं करतो लोकांचं, एवढं पुण्य करतो, एवढी सेवा करतो, हे जातं कुठे? मला का नाही त्याच्या बदल्यात रिटर्न्स मिळत? मध्ये आपल्या एका सेवेकऱ्यांनी प्रश्न विचारला होता, की चांगल्याला चांगलं रिटर्न्स मिळालं पाहिजे. मग आपण चांगलं केलं तर आपल्यालाही चांगलंच मिळालं पाहिजे. पण ते चांगल्याला चांगले रिटर्न्स कुठल्या रूपात येईल हे आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून नेहमी सत्कर्म करत राहावं. नेहमी म्हणून चांगलं का वागायचं? अशा संकटांच्या काळामध्ये अशा आता अगदी प्रत्येक वेळेला काही संकटात म्हणजे मरायलाच टेकलं पाहिजे अशातला भाग नसतो. पण छोट्या-छोट्या गोष्टी असतात, कन्फ्युजन असतं, रात्री आपल्याला झोप येत नाही. अशी काही गोष्ट असू शकते. तर त्यावेळेला सुद्धा आपलं सत्कर्म जे आहे ते कुठल्यातरी रूपाने येऊन आपल्याला झोप छान लागते, की एकदम अचानक तुम्हाला वाटावं, की चला आज तारक मंत्र ऐकावं. झोप येत नाही, फार कंटाळा येतोय आणि तो तारक मंत्र ऐकतो आपण आणि झोपतो. तर ही त्या क्षणी जी झालेली बुद्धी असते, ते असतं आपलं पुण्य, की ते आपल्याला त्या क्षणी ती गोष्ट घडवण्यासाठी मदत करतं. आणि म्हणून नेहमी सत्कर्म करायचा. दुसरी गोष्ट तो व्याघ्रेश्वर जो आहे, ज्यावेळेला त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं, की "तू अशा प्रकारे उपासना कर आणि 1 वर्षानंतर मी पुन्हा येईन आणि तुझी भेट घेईन आणि त्यावेळेला तुझी प्रगती बघून मी तुला थोडासा मार्ग दाखवेल." परंतु झालं काय, ह्या कालावधीमध्ये त्या समोर असलेल्या वाघाकडे बघत त्याने त्याची ध्यानधारणा केली. मे बी त्याला भीती वाटत असेल वाघाची, हा वाघ मला खाईल का? किंवा अन्य काही. आणि ते सतत त्याच्याकडे बघितल्यामुळे तो सुद्धा वाघाचंच रूप धारण करून झाला. आयुष्यात ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आपण ज्या गोष्टींचं ध्यान करतो, म्हणजेच आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, तीच गोष्ट आपल्या आयुष्यात घडते. आपण जर आपल्या आयुष्यात सकारात्मक असू, तर आपल्या आयुष्यात सकारात्मक घडणार. आपण आपल्या आयुष्यात नकारात्मक असू, की माझं हे काम होणार की नाही, शंका घेतली की काम होणार नाही. माझं हे काम होणारच 100%. ह्या विचाराने जर तुम्ही चालला, तर ते काम तुमचं कसंही घडतं. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टींचे विचार करता, तशा आयुष्यात गोष्टी घडतात, हे आपल्याला त्या व्याघ्रेश्वरानं कळतं. की जर त्या व्याघाकडे बघून जर तो उपासना करत असेल, तर तो भाग होत असेल, तर आपल्या आयुष्यात बघा आपण किती चुका करतो. आपण किती नको-नको ते विचार करतो. कारण आपल्याला असं वाटतं आपण विचार करतो, पण जर आपण बारकाईनं पाहिलं, तर आपल्या नकळत कितीतरी विचार येतात. आपल्याला जाणीव सुद्धा नसते, की हे विचार आले आणि त्या विचारानुसार आपण वागायला सुरुवात करतो. आणि म्हणून ज्याला अध्यात्मामध्ये प्रगती करायची आहे, त्याने आपल्या विचारांवरती नियंत्रण करणं, ते विचार योग्य पद्धतीनं आणणं, हे पहिला टास्क आहे त्याच्यासाठी. जर तुम्हाला तुमचे विचारच बदलता आले नाहीत, तर तुमचं आयुष्य बदलेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. म्हणून पहिली गोष्ट जर आपण सेवा करत असताना आपले विचार जर बदलू शकलो नाही, तर केलेली सेवा फक्त अशा पद्धतीने जसं त्या
व्याघ्रेश्वराचं झालं, तशा पद्धतीने आपल्याला ती फलद्रूप होत राहणार आहे. आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने कोणातून विचार केला तर आपल्याला रिझल्ट काही येणार नाही आणि म्हणून अनेक वेळेला आपण पाहतो, की अगदी 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष महाराजांच्या सेवेत खूप वर्षांपासून सेवेत असून सुद्धा तो माणूस स्वभावाने बदललेला नसतो आणि मग तो प्रश्न करतो, की मी माझ्या आयुष्यात एवढी सेवा केली, पण माझ्या आयुष्यात असं का घडतंय? कारण महाराजांच्याकडे येऊन तुम्ही सेवा केली, परंतु त्या विचारांवरती जिथं तुम्हाला प्रायमरी लेव्हलवरती काम करायचंय, तेच काम तुम्ही केलं नाही. त्यामुळे जे काही सत्कर्म, जे काही तुम्ही वाचन केलं, स्वामीचरित्र वाचले, गुरुचरित्र वाचले, भागवत वाचले, ते वेगवेगळ्या रूपाने तुमच्या आयुष्यामध्ये कोणा माणसाच्या रूपाने, कोणी तुम्हाला एक छान मित्र भेटला, कोणी मैत्रीण भेटली, अचानक कुठेतरी तुम्ही प्रवासाला चालला होता, एखादा सहप्रवासी तुम्हाला चांगला भेटला. अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही हे केलेल्या वाचनाचं पुण्यफळ तुम्हाला फलद्रूप होतं, ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही. आणि मग आपण म्हणतो, की हे माझं पुण्य जातं कुठे? हे पुण्य असं जातं. इथे सृष्टी ही नियमानुसार चालते. एकही गोष्ट इथं नियमांच्या विरुद्ध जाऊन घडत नाही. प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी, नसता अनेक संकटे उद्भवतात, असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आपलं हे शरीर, ही संपूर्ण सृष्टी, झाडं, वेली, पानं, नदी, नाले सगळं जे काही आहे, हे सगळं 5 गोष्टींनी बनलेलं आहे, ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो. अग्नी आहे, आप आहे, तेज आहे, आकाश आहे आणि पृथ्वी आहे. आपल्या शरीरामध्ये तेच आहे आणि बाहेर सुद्धा तेच आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उपभोग घेतो. याच्या बदल्यात आपण जर काही केलं नाही, तर प्रकृती आपल्याला त्रास देते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून पृथ्वीकडनं आपण ते तत्व घेतलेलं आहे. तर पृथ्वीला रिटर्न्समध्ये आपण काही गोष्टी देणं अपेक्षित आहे. जसं केमिकल्स वापरून शेती नापीक करणं हा पृथ्वीवरती केलेला अन्याय आहे आणि ह्याचं फळ आपल्याला आयुष्यात भोगावं लागतं. नद्यांचं पाणी खराब करणं हे प्रकृतीमध्ये आपण जे घेतोय, पाणी पितोय त्याच्या बदल्यात आपण निसर्ग खराब करतोय, ह्या प्रकृतीवरती केलेला अन्याय. हवा दूषित करणं, आकाश तत्व आहे, ही जी संपूर्ण पोकळी आहे, ही संपूर्ण पोकळीमध्ये वाईट विचार करून निगेटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करणं, हे आकाशचं तत्व दूषित करण्याचं काम आहे आणि असं जर आपण करत राहिलो, तर काय होणार आहे? प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही आणि म्हणून या पंचमहाभूतांना शांती करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आपण यज्ञयाग करणं हे जे करतो ते हे यासाठी असतं, की आपण जे घेतलेलं आहे त्याच्या बदल्यात रिटर्न्समध्ये आपल्याला काही गोष्टी देणं आहे. पण आत्ताच्या काळात फक्त यज्ञयाग करून चालणार नाही. तर आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीनं, ह्या पंचमहाभूतांच्या दृष्टीनं चांगल्या गोष्टी निसर्गाला देणं हे क्रमप्राप्त आहे. तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला रिटर्न्समध्ये मिळतं. त्यानंतर जे सांगितलं, की प्रत्येक गोष्ट जी आपल्या आयुष्यामध्ये घडते, जसं त्या व्याघ्रेश्वराचं झालं, की त्याला त्या कुंडामध्ये स्नान करायला मिळालं. हे केवळ महाराजांची इच्छा आणि त्याचं असलेलं पुण्य, या गोष्टींमुळे त्याला त्या कुंडामध्ये स्नान करायला मिळालं. ज्या संन्यासींची किंवा ज्या योगींची त्याची भेट झाली, ज्यांचं शिष्यत्व त्यांनी अ, तो शिष्य त्यांचा झाला, हे केवळ महाराजांच्या कृपेमुळे चाललं होतं. त्यामुळे त्यांनी जे प्रश्न विचारला, "हे गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली?" तर त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं, की "हे श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू आहेत आणि हे सगळं जे तुझ्या आयुष्यात घडतं आहे, हे केवळ त्यांच्याच इच्छेमुळं आणि त्यांच्या आशीर्वादाने घडतंय." आणि मग त्या 1 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर ते गुरु येतात. मग त्याला पुढचा मार्ग दाखवतात, की त्याला ओंकाराचा नाद कसा करायचा, ओंकार कसा म्हणायचा? कारण ओंकार म्हणण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. तर कशाप्रकारे ओंकार म्हणायचा? कारण ओंकार हा संपूर्ण सृष्टीचं जनक आहे. मग तो जनक ह्या 4 माध्यमातून म्हणायचा असतो. मग ते 4 स्टेप्स ज्या आहेत, त्या कशाप्रकारे ती हवा जी आहे, ती कशाप्रकारे बेंबीच्या देठापर्यंत जायला पाहिजे. फक्त फुफ्फुसांनी श्वास घेऊन चालत नाही. बेंबीपर्यंत श्वास जावा लागतो. मग तो कशाप्रकारे म्हणायचा त्याची दीक्षा त्यांनी त्या अ, व्याघ्रेश्वराला दिली आणि श्रीपाद वल्लभांचं नामस्मरण जे आहे ते त्या ठिकाणी त्याला करण्यास सांगितलं आणि त्या पद्धतीने तो व्याघ्रेश्वर त्या गुहेमध्ये जप करत होता आणि जसंही या शंकर भट्टाचं तिथे येणं झालं, त्याने "श्रीपादा वाचव मला" असं जे वाघाकडे बघून म्हटलं, तर त्यावेळेला त्या नामोच्चाराने अ, तिथं ते संन्यासी, ते योगी जे आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि हा व्याघ्रेश्वर जो आहे तो मुक्त होतो. महाराजांची सेवा का करायची? कारण खूपदा हा प्रश्न विचारला जातो, की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा का करायची? इतर सगळे देव आहेत किंवा फक्त महाराजांची सेवा का करायची?
तर त्यावेळेला ह्या व्याघ्रेश्वराच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट समजते, की हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. कुस्तीपट्टू होता तू. प्रचंड ताकद, शारीरिक क्षमता जी आहे ती तुझी प्रचंड होती. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना गुलाम करून घ्यायचा. म्हणजे त्यांना त्यांच्याशी फाईट करायचा आणि त्यांना नंतर जसं सर्कशीतला रिंग मास्टर असो, तसं त्या पद्धतीने तू त्यांना बांधून ठेवायचास आणि त्यांची खूप त्यांना त्रास द्यायचा. वेळोवेळी जेवण त्यांना द्यायचं नाही, पाणी प्यायला द्यायचं नाही. अशा तुझ्या दुष्कर्मांमुळे तुला अनेक नीच जीवजंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता. परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. का महाराजांची सेवा करायची? की आपल्या नकळतपणे आपण अनेक प्रकारे दुष्कर्म करत असतो. अनेक प्रकारे. ज्याची आपल्याला जाणीव नसते. खूप लोकांना आपण वाईट साईड बोलतो, मनातून वाईट विचार करतो. कित्येक जीवजंतू आपल्या नकळतपणे मरत असतात आणि ह्या प्रत्येक गोष्टीचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. मग ज्यावेळेला महाराजांची आपण सेवा करतो, महाराज हे दयाळू आहेत, प्रेमळ आहेत, भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहेत. ते आपल्या भक्तांवरती कृपा करून त्याला त्या सगळ्या दुष्कर्माच्या फळातून बाहेर काढतात आणि म्हणून महाराजांची सेवा आपण करायला हवी. अशा प्रकारे त्या व्याघ्रेश्वराचा अ, अध्याय आपल्याला या दृष्टिकोनातून शिकवतो.